वसई तालुक्यातील आडणे गावात एका खळ्यात लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या आगीत भात तणाचे 2000 भाताची भारे आणि झोडणी करून खळ्यात ठेवलेले भात आगीत जळून खाक झाले आहे। अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे। सदरची आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचा भडका मोठा असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। मात्र आडणे गाव ते विरार अंतर जास्त असल्याने बंबगाडी येईपर्यंत भारी जळून खाक झाले होते। आडणे गावाच्या हद्दीवर राहुल पाटील, राजेंद्र पाटील, भाई पाटील, संतोष पाटील व वासुदेव पाटील यांचे एकत्रित खळे आहे। या खळ्यामध्ये साधारणपणे 2000 भाताचे भारे आणि भात जोडणी करून ठेवलेले शेकडो क्विंटल भात पीक ठेवलेले होते। या खळ्याजवळून वीज वाहिनी जात असल्याने वाऱ्याच्या झोकाने वीज वाहिनी एकमेकावर आदळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग खळ्यातील भाताच्या भाऱ्यावर पडल्याने आग लागून खळ्यात असलेले भाताचे भारे आणि भात पीक जळून खाक झाले आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी वीज कंपनीकडे केली आहे। पूर्वी शेतकरी भात जोडणी करून पीक घरी ठेवत असत, मात्र भात खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून अनेक शेतकरी भात पिकाची जोडणी करून भात खरेदी केंद्रावर विक्रीला नेतात। मात्र यावर्षी भात खरेदी केंद्राला खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी गोदाम मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात पीक खळ्यात ठेवले आहे। मात्र अशा आगीच्या घटना घडत असल्याने तत्काळ गोदामाची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत।